श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या पुढाकाराने फलटण विमानतळ परिसराची स्वच्छता। संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळा फलटण येथून प्रस्थान करून पुढे मार्गक्रमण केल्यानंतर पालखी सोहळ्यात मोठा समाज बांधव सामील होत असल्याने होणारा कचरा गोळा करून तो नष्ट करण्यासाठी सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या पुढाकाराने विविध सामाजिक संघटना, शैक्षणिक संस्था, बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया फलटण शाखा, क्रेडाई यांच्या सहयोगातून आज फलटण विमानतळ परिसराची स्वच्छता करण्यात आली। यासंबंधी बोलताना श्रीमंत संजीवराजे म्हणाले, आपल्या सर्वांचंच त्या ठिकाणी एक प्रकारचं भाग्य आहे की ज्ञानेश्वर महाराजांची पालखी फलटणमधून जाते। परंतु ज्यावेळेला पालखीचा तळ फलटणला असतो आणि त्यानंतर पुढं प्रस्थान होतं, बराच मोठा समाज बरोबर असल्यामुळं त्या ठिकाणी बराचसा कचरा त्या ठिकाणी हा निर्माण होत असतो आणि तो स्वच्छ करावा या दृष्टिकोनातून या ठिकाणी फलटणमधील अनेक विद्यार्थी या ठिकाणी आलेले आहेत। विविध शाळा ज्या आहेत त्या ह्या ठिकाणी आलेल्या आहेत। त्याचबरोबर अनेक स्वयंसेवी संस्थासुद्धा या ठिकाणी आलेल्या आहेत। याचा मागचा हेतू असा आहे की ही साफसफाई व्हावीच, परंतु त्याचबरोबर मुलांच्या मनामध्ये कायमस्वरूपी साफसफाईचं महत्त्व त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये निर्माण व्हावं हा दृष्टिकोन ठेवून आपण पालखी पुढे गेल्यानंतर हा साफसफाईचा आपण कार्यक्रम घेत असतो। काल या ठिकाणी काही पुणे युनिव्हर्सिटीचे NSSच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा अत्यंत चांगल्या प्रकारचं काम केलेलं आहे आणि दरवर्षी हे सर्व शाळातील सर्वच मुलं आणि मुली अत्यंत चांगल्या प्रकारे पालखी तळाची सफाई करत असतात। परंतु हा संदेश कायमस्वरूपी त्यांच्या मनात कोरला जावं आणि साफसफाई आपल्या आजूबाजूच्या परिसरात राहावी, आपल्याकडून त्या ठिकाणी घाण निर्माण होईल अशा प्रकारचं कुठलंही कृत्य होऊ नये अशा दृष्टिकोनातून आपण हा कार्यक्रम घेत असतो आणि त्याला अत्यंत आपण पाहताय चांगल्या प्रकारचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळालेला आहे। अनेक विविध संघटनांचे सुद्धा पदाधिकारी ह्या ठिकाणी आलेले आहेत। नगरपालिकेच्या माध्यमातून सुद्धा साफसफाई चांगल्या प्रकारे ह्या ठिकाणी केली जाते। या सर्वांचेच मी मनापासून आभार मानतो आणि फलटण स्वच्छ कसं राहील, सुंदर कसं राहील अशा दृष्टिकोनातून हे सर्व फलटणचे भावी नागरिक आहेत, आत्ताचे नागरिक आहेत, यांच्या माध्यमातूनच फलटण स्वच्छ सुंदर राहू शकतं। हे पुन्हा एकामार्फत नगरपालिकेमार्फत नुकतं होऊ शकत नाही, सर्वांचा सहभाग असेल तरच ते होऊ शकतं आणि त्याप्रमाणे हा संदेश सर्वांपर्यंत पोहोचावा त्या दृष्टिकोनातून आजचा आपण हा साफसफाईचा कार्यक्रम घेत आहोत आणि तो पोहोचेल असा मला विश्वास आहे।